नमस्कार, वृषालीज किचन अँड क्रिएशन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर दिवाळी फराळामध्ये आज आपण बघणार आहोत एकदम हलकं फुलकं आवरण असणाऱ्या आणि संपेपर्यंत छान खुसखुशीत राहणाऱ्या करंजांची रेसिपी। तर करंजा मऊ न पडता छान संपेपर्यंत खुसखुशीत राहाव्या यासाठी परफेक्ट सारण करणंही तितकंच गरजेचं असतं। त्यामुळे हे परफेक्ट सारण करण्यापासून तर करंजी अगदी स्टोअर करेपर्यंत काय काय काळजी घ्यायची आहे हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। बऱ्याच साऱ्या टिप्स दिलेले आहे जेणेकरून तुम्ही सुद्धा अशा परफेक्ट करंजा बनवून तयार करू शकाल। तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर सगळ्यात अगोदर इथे आपण सारण तयार करणार आहोत। त्यासाठी इथे मी एक मोठी आणि जाड बुडाची कढाई गरम करायला ठेवलेली आहे। यात साधारण मध्यम आकाराच्या 4 खोबऱ्याच्या वाट्या किसून घेतलेल्या आहेत या, आणि आपल्या रोजच्या वापरातल्या ज्या वाट्या असतात त्या वाट्याने 3.5 वाट्या हे खोबरं आहे। खोबऱ्याच्या 4 वाट्या आणि स्टीलची जी वाटी असते त्या 3.5 वाट्या हे खोबरं आहे। आता हे खोबरं आपण कलर चेंज न होऊ देता जवळपास एक 5 ते 6 मिनिटांसाठी अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत। तर कंटिन्युअसली हलवत राहायचे म्हणजे खोबरं छान एकसारखं भाजलं जातं आणि त्याचा कलर सुद्धा चेंज होत नाही। तर जवळपास एक 5-6 मिनिट झालेले आहे। आता यातच मी 1 चमचा खसखस घालून घेतलेली आहे। करंजीच्या सारणात खसखस घातल्यामुळे त्याला छान अशी चव येते। खसखस सुद्धा मी वेगळी न भाजता खोबऱ्यासोबतच भाजून घेतली आहे। खसखस व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। आता यात मी काही सुका मेवा घातलेला आहे। तर सुका मेवाचे इथे आपल्याला बारीक काप करून घ्यायचे जेणेकरून आपण जेव्हा करंजी भरू तेव्हा त्याचे जे शार्प टोकं असतात ते लागून करंजी फुटणार नाही, त्यामुळे शक्य तेवढे बारीक काप करून घ्यायचे। इथे मी ड्रायफ्रुट्समध्ये काजू, बदाम आणि मनुके कापून घातलेले आहे। ड्रायफ्रुट्स घातल्यानंतर मी आणखी 2 ते 3 मिनिटांसाठी हे सगळं साहित्य छान असं भाजून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम सुरुवातीपासून लोच आहे आणि लो फ्लेमवरच आपल्याला हे छान भाजायचे म्हणजे सगळं साहित्य छान एकसारखं भाजलं जातं आणि कुठेही करपत नाही। तर हे बघा जवळपास सुरुवातीपासून इथे मला 9 ते 10 मिनिट झालेले आहेत। खोबरं आपलं छान असं कुरकुरीत झालेलं आहे। तर आता मी गॅस बंद करते आणि लगेचच आपण हे खोबरं एका दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर करणार आहोत। दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचे म्हणजे कढाईची जी हीट असते त्यामुळे खालचं जे खोबरं असतं तळाशी असलेलं ते करपत नाही। त्यामुळे खोबरं भाजून झालं की लगेच दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर करायचं आणि हे खोबरं आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत। तर जवळपास अर्धा-पाऊण तास झालेला आहे, खोबरं थंड झालेलं आहे। खोबरं थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हाताने चुरल्यानंतर ते अगदी सहज चुरल्या जाते म्हणजे आपलं खोबरं परफेक्ट भाजल्या गेलेलं आहे। तर अशाच पद्धतीने आपल्याला खोबरं भाजायचं आहे। आता यात मी 1.5 वाटी पिठी साखर घातलेली आहे। पिठी साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त करू शकता। तर ज्या भांड्याने मी खोबरं मोजून घेतलं होतं म्हणजे ज्या वाटीने मी खोबरं मोजून घेतलं होतं त्या सेम वाटीने इथे मी 1.5 वाटी पिठी साखर घेतलेली आहे। खोबरं आपलं 3.5 वाट्या होतं। तर हे बघा पिठी साखर मी छान अशी यात मिक्स करून घेतलेली आहे। तर मी सुरुवातीला वेलची पावडर टाकायचं विसरली होती, त्यामुळे आता वेलची पावडर ॲड करते आणि परत एकदा आपण हे सगळं साहित्य छान असं एकजीव करून घेणार आहोत। हे जे तयार सारण आहे हे सारण तुम्ही 1 ते 1.5 महिना आरामात स्टोअर करून ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये 3 ते 4 महिने सुद्धा हे सारण आरामात टिकतं। तर इथे आपलं हे परफेक्ट असं सारण बनून तयार झालेले आहे। आता आपण पारीची तयारी करूया। तर पारी करण्यासाठी इथे मी 2 वाटी मैदा गाळून घेतलेला आहे। ज्या वाटीने मी खोबरं आणि पिठी साखर मोजून घेतली होती त्या सेम वाटीने 2 वाटी हा मैदा आहे। यात चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे आणि हे सगळं आपण छान एकजीव करून घेणार आहोत। मैदा परातीत अशा पद्धतीने थोडासा पसरून ठेवायचा आहे कारण आता आपण याला मोहन करणार आहोत आणि मैदा छान पसरून ठेवला की त्याला मोहन छान बसतं। तर इथे मी 1.5 पळी कडकडीत तुपाचं मोहन टाकलेलं आहे। पोहे खायचे 6 चमचे हे मोहन आहे। तर मागच्या वेळेस जेव्हा मी करंजीचा व्हिडिओ शेअर केला होता तेव्हा मला बऱ्याच सारे प्रश्न आले होते की तेलाचं मोहन चालेल का। तसं तर तेलाचं मोहन चालतं, पण मला पर्सनली गोडाच्या पदार्थांत तुपाचं मोहन आवडतं आणि तुपाचं मोहन घातलं की पदार्थ जास्त खुसखुशीत होतात तेलाच्या मोहनाच्या तुलनेत, त्यामुळे शक्यतो तुपाचं मोहन घालायचं आहे। तर तूप गरम होतं त्यामुळे सुरुवातीला मी चमच्याने मिक्स करून घेतलंय आणि नंतर हे बघा हातावर अशा पद्धतीने चुरत आपल्याला मोहन छान असं मैद्याला चोळून घ्यायचं आहे। तर सगळं मोहन इथे मी व्यवस्थित चोळून घेतलंय। मोहन परफेक्ट आहे की नाही हे कसं ओळखायचंय, तर हे बघा अशा पद्धतीने याची मूठ करून बघायची। मूठ वळली म्हणजे आपलं मोहन परफेक्ट आहे।
तर आता यात थोडं थोडं पाणी टाकून मी याचा मध्यम स्वरूपाचा असा एक गोळा भिजवून घेणार आहे। खूप जास्त घट्टही नाही किंवा मग खूप जास्त सैलही नाही, अशा पद्धतीने आपल्याला हा मैदा भिजवायचा आहे। एकंदरीत आपण रोजच्या चपातीला जसं पीठ भिजवतो त्याच पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला ह्या मैद्याची ठेवायची आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने मी हा मैद्याचा छान असा एक गोळा बनवून घेतलेला आहे। तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता, मध्यम स्वरूपाचं हे पीठ आहे। आता यावर मी झाकण ठेवते आणि एक अर्धा ते पाऊण तासासाठी आपण हा मैदा रेस्ट करायला ठेवणार आहोत। तर जवळपास पाऊण तास झालेला आहे, पीठ आपलं छान असं रेस्ट झालेलं आहे आणि व्यवस्थित सेटही झालेला आहे। तर आता परत एकदा मी हा गोळा जवळपास एक 2 ते 3 मिनिटांसाठी छान असा मळून घेणार आहे। तर छान असा मी मळून घेतलेला आहे आणि याला स्लेंडर शेप देऊन घेतलेला आहे। आता तयार मैद्याचे किंवा तयार गोळ्याचे आपण 2 समान भाग करून घेतलेले आहे। त्यापैकी एक भाग पोळपाटावर घेऊन तो परत एकदा छान मळून अशा पद्धतीने त्याचा रोल करून घ्यायचा आहे। तर आता याच्या मी लाट्या करून घेणार आहे। मला पर्सनली अशा पद्धतीने लाट्या करायला सोयीस्कर पडतं, त्यामुळे मी ह्याच पद्धतीने लाट्या करते। तर छान असा याचा लांबसर असा मी रोल करून घेतलेला आहे आणि आता याच्या आपण लाट्या कट करून घेणार आहोत। अशा पद्धतीने लाट्या केल्या की लाट्या छान एकसारख्या होतात। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही छोटे छोटे गोळे तोडून त्याच्या सुद्धा लाट्या करू शकता। तर हे बघा, सगळ्या लाट्या इथे मी कट करून घेतलेल्या आहेत। तयार लाट्या आपण एका ताटात काढून त्यावर कपडा झाकून ठेवलेला आहे। इथे आपलं सारण सुद्धा तयार आहे। तर आता आपण करंज्या तयार करायला घेऊया। तर तयार लाट्यांपैकी मी एक लाटी घेतलेली आहे, ती मैद्यात घोळून आपल्याला याची पारी लाटून घ्यायची। पारी लाटताना खूप जास्त पातळही नाही किंवा मग अगदीच जाडही नाही, अशा पद्धतीची आपण पारी लाटणार आहोत। म्हणजे साधारण मध्यम जाडीची आपल्याला ही पारी लाटायची आहे। तर हे बघा, खूप जास्त मोठी पारी न लाटता छोटीशीच मी पारी लाटून घेतलेली आहे। छान छोट्या छोट्या करंज्या त्यामुळे फील होतात। तर हे बघा, इतपत जाड अशी ही पारी आहे। आता आपण याची करंजी फील करूया। तर सुरुवातीला मी पारंपरिक पद्धतीने करंजी तुम्हाला भरून दाखवणार आहे। त्यासाठी इथे आपण तयार सारणापैकी साधारण 1.5 ते पावणे 2 चमचे सारण ह्या पारीवर टाकून घेतलेलं आहे। सारण टाकताना एका साईडने टाकायचं आहे, म्हणजे ते भरताना किंवा मग करंजी पॅक करताना आपल्याला इझी पडतं। तयार सारण बोटाने व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचे, म्हणजे जेव्हा आपण करंजी कट करतो तेव्हा त्याच्या साईड चिरल्या जात नाही किंवा मग करंजी तेलात फुटत नाही। तर सारण व्यवस्थित पॅक करून घेतल्यानंतर मी अशा पद्धतीने साईडने याला दूध लावून घेते। इथे तुम्ही दुधाऐवजी पाण्याचा सुद्धा वापर करू शकता। तर हे बघा, मी कापसाच्या कंठीने छान असं सगळीकडनं दूध लावून घेतलेलं आहे। आता याची मी करंजी पॅक करून घेते। करंजी पॅक करताना जे आपण दुधाची साईड घेतलेली आहे त्या एकमेकांवर ठेवायच्या आणि छान बोटाने प्रेस करून घ्यायचे। सगळ्या साईड व्यवस्थित सील होतील याची काळजी घ्यायची, म्हणजे करंजी तेलात नंतर फुटत नाही। तर व्यवस्थित असं प्रेस करून करून मी हे छान असं दाबून घेतलेलं आहे। हे बघा, करंजी कुठेही फुटणार नाही किंवा फिरकीने कापल्यानंतर त्याची साईड चिरणार नाही, हे आपल्याला फक्त काळजी घ्यायची। तर सगळ्या साईड पॅक झालेल्या आहे। आता मी हे फिरकीने याची एक्स्ट्राची साईड काढून घेतलेली आहे किंवा एक्स्ट्राचं आवरण काढून घेतलेलं आहे। तर हे बघा, आपली मस्त अशी पारंपरिक इथे ही करंजी बनवून झालेली आहे। आता मी तुम्हाला साच्याने करंजी बनवून दाखवते। तर साच्याने करंजी बनवण्यासाठी सुद्धा मी साधारण मध्यमच आकाराची पारी लाटून घेतलेली आहे। तयार पारी साच्यावर ठेवून घ्यायची आणि आता आपण यात सारण भरून घेणार आहोत। सारण भरताना म्हणजे पारंपरिक पद्धत असो किंवा मग साच्याची पद्धत असो, सारण भरताना घट्ट आणि भरपूर सारण भरायचं आहे, म्हणजे करंजी तळल्यानंतर ती पोकळ होत नाही। परत एकदा आपण हे सारण व्यवस्थित असं सेंटरला करून घेतलंय, म्हणजे करंजी जेव्हा आपण कट करतो तेव्हा ती तेलात फुटत नाही। तर हे बघा, मी भरपूर असं सारण भरून घेतलेलं आहे आणि परत याला एकदा दूध लावून घेते, म्हणजे करंजी आपली छान व्यवस्थित अशी पॅक होईल। तर हे बघा, सगळ्या बाजूंनी मी व्यवस्थित असं छान याला दूध लावून घेतलेलं आहे। आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही करंजी फोल्ड करून घ्यायची आहे आणि साचा बंद करून आपण याची करंजी तयार करून घेणार आहोत। साच्यात करंजी करताना याच्या ज्या साईड आहे त्या व्यवस्थित प्रेस करायच्या आहे, म्हणजे करंजी आपली छान पॅक होते आणि ती तेलात तळताना फुटत नाही। तर हे बघा, एकदम सुंदर अशी ती आपली ही करंजी बनवून तयार झालेली आहे। एक्स्ट्राची जी पारी आहे ती मी काढून घेते, मस्त दिसते आपली करंजी। तर काही करंजी मी
पारंपरिक पद्धतीने केलेले आहे आणि काही करंज्या साच्याने तयार करून घेतलेल्या आहे। करंज्या केल्यानंतर ते एका ताटात काढून घ्यायचे आहे आणि त्यावर अशा पद्धतीने एक थोडासा जाडसर असा आपल्याला कपडा टाकायचा आहे। अशा पद्धतीने कपडा टाकल्यामुळे करंजींचं आवरण सुकत नाही आणि मग त्या तेलात तळल्यानंतर फुटत नाही। तर हे बघा जवळपास एक 15 ते 16 इथे मी करंज्या तयार करून घेतलेल्या आहे आणि आपण आता ह्या करंज्या तळून घेणार आहोत। तर करंज्या तळण्यासाठी इथे मी तूप घेतलेलं आहे। तर परत एकदा मला लास्ट टाइम सुद्धा खूप प्रश्न आले होते की करंज्या तळताना तेलात तळल्या की चालतात का? तर हो चालतात तेलात तळलेल्या, पण मला पर्सनली तुपात तळलेल्या करंज्या आवडतात, कारण जेव्हा आपण करंज्या तुपात तळतो तेव्हा त्या करंज्या थंड झाल्यानंतर जे आवरण असतं करंजीचं त्यावर तुपाचं छान कोटिंग चढतं आणि त्यामुळे सुद्धा करंज्या थंड झाल्यानंतर अगदी संपेपर्यंत छान खुसखुशीत लागतात। त्यामुळे मी पर्सनली तुपात तळते। तर हे बघा इथे मी करंज्या तुपात सोडून घेतलेल्या आहे। खूप जास्त कडकडीत तापवायचं नाहीये। साधारण 1 ते 2 मिनिट झाल्यावर मी करंज्यांची साईड चेंज करून घेतलेली आहे आणि अगदी थोड्या वेळासाठी आपण ह्या करंज्या तळून घेणार आहोत। खूप जास्त लालसर रंग येऊ द्यायचा नाहीये, थोडासा पांढरटच असा रंग मी या करंज्यांचा केलेला आहे। तर हे बघा अशा पद्धतीने मी ह्या करंज्या तळून घेतलेल्या आहे। उरलेल्या सुद्धा सगळ्या करंज्या मी अशाच पद्धतीने तळून घेतलेल्या आहे। तुम्ही बघू शकता ह्या करंज्यांना किती छान असे बबल्स आलेले आहेत आणि एकदम खुसखुशीत अशा ह्या करंज्या झालेल्या आहेत, परफेक्ट करंज्या झालेल्या आहेत। तेव्हा तुम्ही ह्या सगळ्या टिप्स फॉलो करून ह्या अशा पद्धतीच्या करंज्या नक्की ट्राय करून बघा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। तुमचे काही सजेशन्स असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।